आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. आज सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निर्धारित होता. या संदर्भात जी आमची निवडणूक पूर्व युती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, शेतकरी संघटना आणि अपक्ष काँग्रेस पुरुष, राष्ट्रवादी पुरुष, या सर्व सन्मान्य सदस्यांची आम्ही कालही मतं जाणून घेतली. आज सकाळी मी आल्यानंतर मान्य आबानी आणि मी, आम्ही शशिकांत शिंदे साहेबांनी, आम्ही सगळ्यांनीच आमच्या सर्व सन्मान्य सदस्यांचं मत या निवडणुकीसंदर्भात जाणून घेतलं. कारण 20 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडी झाल्यानंतर सगळे सन्मान्य सदस्य आपापल्या मतदारसंघात होते. आम्हाला एकत्रपणे कोणाशीच बोलता आलं नव्हतं आणि म्हणून सदस्यांनी तीव्र भावना 20 तारखेला घडलेल्या प्रकाराबद्दलच्या आमच्या सदस्यांच्या आमच्या युतीच्या बैठकीमध्ये या ठिकाणी व्यक्त केल्या आणि सर्व सदस्यांचं मत आलं की अशी बळाचा वापर करून, सत्तेचा गैरवापर करून, हुकुमशाही पद्धतीनं जी 20 तारखेची अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक झाली आणि ती महाराष्ट्रभर नाही देशभर झाली, देशपातळीवरच्या सुद्धा माध्यमांनी याची दखल घेतली आणि तीव्र भावना त्या दिवशी प्रशासन जे वागलं त्या संदर्भातल्या पूर्ण राज्यामध्ये उमटल्या आणि अशा वातावरणात आम्हाला त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर, भाजपच्या बरोबर आम्हाला निवडणूक लढवायची नाही. आमचा या संदर्भातला तीव्र निषेध आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत सहभाग घेऊ इच्छित नाही. आणि मग शेवटी आबांनी, मी, संजू बाबांनी, नितीन काकांनी, शशिकांत शिंदे साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी सदस्यांच्या भावनांचा सारासार विचार करून त्यांच्या विचारांशी आम्ही सहमती दर्शवली आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे या निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना आणि अपक्ष या सगळ्यांनी मिळून या निवडणुकीवरती आज बहिष्कार टाकलेला आहे. या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं असेल की काळ्या फिती लावून जिल्हा परिषदेत आमचे सर्व सदस्य गेले. सभागृहामध्ये त्यांनी तीव्र शब्दात 20 तारखेच्या घटनेचा एकूणच सगळ्या बाबींचा या ठिकाणी जाहीर निषेध केला. एवढंच नाही तर यशवंतराव चव्हाण साहेब, लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, किसनवी रावा या सर्व दिग्गज, मान्य लक्ष्मण तात्या, श्रीमंत रामराजे, ह्या सगळ्या दिग्गजांच्या विचारांचा असणारा हा जिल्हा, यशवंत विचारांचा असणारा हा जिल्हा, या जिल्ह्यात पहिल्यांदा जिल्हा परिषद किंवा लोकल बोर्ड आणि त्यानंतर जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून
जिल्हा परिषदेचे सदस्य काळ्या फिती लावून पायऱ्यांवर बसले. हा प्रसंग सातारा जिल्ह्याने पहिल्यांदा पाहिला. त्यामुळं या संदर्भातल्या भावना या आमच्या युतीच्या, आमची जी युती आहे पीपल अलायन्स, त्याच्या तीव्र आहेत आणि म्हणून आज आम्ही आमच्या सदस्यांनी या निवडणुकीवरती बहिष्कार टाकला. असं जरी असलं तरी कामकाज करताना आमचे सदस्य त्यात सहभागी होतील. जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर आमचे सदस्य आवाज उठवतील. आमच्या सदस्यांवर अन्याय झाला तर त्या संदर्भात एका सदस्या संदर्भातला काही प्रकार घडला तर आमचे सगळेचे सगळे सदस्य त्या सदस्याच्या पाठीमागं जिल्हा परिषदेमध्ये उभे राहतील. एवढंच नाही तर मान्य आबा, मी, नितीन काका, संजू बाबा, शशिकांत शिंदे साहेब, आम्ही सगळेजण या सगळ्या सदस्यांच्या आम्ही पाठीशी पूर्ण ताकदीने या ठिकाणी उभं राहू. आम्ही या व्यासपीठावर बसलेले सगळेजण हा जो प्रकार 20 तारखेचा घडला त्याच्यात वेगवेगळ्या वेळी आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आजही आमच्या त्या भावना तीव्र आहेत. त्यामुळं आमच्या सदस्यांचा जो निर्णय होता त्या निर्णयाशी आम्ही जिल्ह्यातले नेते म्हणून आमच्या युतीचे आम्ही सहमती त्याला दर्शवलेली आहे. आपले काही प्रश्न असतील तर एक आबा बोलतील, 1 मिनिट मग तुम्ही बोलता. आबांनाच प्रश्न आहे. राष्ट्रवादीचे जे काही सदस्य आहेत त्यांची फोडाफोडी काही त्यांची थांबलेली दिसत नाही. भाजपकडून अजून विराज शिंदे यांच्या पत्नी ज्या ऋतुजा शिंदे आहेत त्यांना फोडण्यात आलं, त्यांना आता सभापतीपद देण्यात आलं. ही राष्ट्रवादीची गळती ही भाजपनं सुरू केलेली दिसतीये, याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, कसं आहे, आपण बघितलं की ज्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी केला. आज आम्ही बहिष्कार का टाकला? प्रशासनाचा प्रचंड वापर या मंडळींनी सुरू केला आणि त्यामुळं आज आम्ही त्या सर्व गोष्टींचा जाहीरपणाने निषेध केला की जो जिल्हा पुरोगामी विचारसरणीचा जिल्हा आहे, यशवंत विचाराचा जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये जर लोकशाहीचा खून होत असेल तर हे आम्ही या जिल्ह्यातल्या मातीमध्ये आमचाही जन्म झाला, या जिल्ह्याचे संस्कार आमच्यावर आहेत. त्यामुळं अशा पद्धतीचं राजकारण आम्ही कदापिही चालू देणार नाही. त्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलंय, कशा पद्धतीनं त्यांचं राजकारण चाललंय, प्रचंड पैशाचा, प्रशासनाचा, बळाचा वापर करून प्रशासकीय त्यांनी या पद्धतीनं हा प्रयोग सुरू केलेला आहे. त्यामुळे त्याचा आज आम्ही जाहीरपणाने निषेध केलेला आहे. पण राज्यात तुम्ही मित्रपक्ष आहात, तिघही एकत्र युती आहे, तुमची महायुती आहे. असं असताना जिल्हा लेवलला अशा पद्धतीनं बीजेपी खाली उतरून तुमची पक्ष फोडतंय किंवा तुमचे सदस्य फोडतंय, हे काय म्हणजे हे गंभीर आहे. तुम्ही पण सत्तेत आहात ना, तुम्ही सत्तेत आहात, देसाई साहेब सत्तेत आहात तुम्ही. कसं आहे, या जिल्ह्यापुरतच मी बोलले. मुळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या वेळेला जाहीर झाल्या त्यावेळेला या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीनं आम्ही स्वबळावर इलेक्शन लढणार असं त्यांनी जाहीर केलं. पालकमंत्री, सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी त्यावेळेला तिन्ही पक्षाच्या युतीच्या अनुषंगानं बैठका बोलवल्या होत्या. दुर्दैवानं ती मंडळी त्या बैठकीला उपस्थित राहिली नाही आणि मग पीपल अलायन्स आमचं आणि शिवसेनेचं झालं आणि ते अलायन्स आज शेवटच्या क्षणापर्यंत टिकवणं ही आमच्या दोघांची नैतिक जबाबदारी होती. ती जबाबदारी आम्ही या जिल्ह्यामध्ये पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ते त्यांच्या पद्धतीनं लढले, आम्ही आमच्या पद्धतीने लढलो. याच्यापेक्षा काही नाही. आम्हा 2 सदस्य राष्ट्रवादीचे आज सभापतीसाठी अर्ज भरलाय, ते कुणाचे नक्की, तुमचे आहेत का भाजपचे? आता जर त्यांच्या बाजूने अर्ज भरला असेल तर त्यांच्याच सदस्यांना कारवाई काय होणार? कारवाई आम्ही सगळी करणार आहे. म्हणजे जे शिस्तभंग, पक्ष शिस्तभंग केलाय त्याची कारवाई आम्ही करणार आहे. जे 20 तारखेला जी घटना, जी बेकायदेशीर अध्यक्ष उपाध्यक्ष त्या पदावर बसलेत, या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही कोर्टामध्ये जाऊन सन्मान्य कोर्टाला आम्ही या संदर्भात न्याय मागतो. आबा आमिष कांबळे आज गैरहजर पुणे, आता ते गैरहजरच होते, त्या संदर्भामध्ये सगळेच संदिग्ध आहोत. अलग लक्षात बघूया काय सकाळी ते फॉर नॉटेलला पण होते, फॉर नॉटेलला पण होते ते. काही मंत्री महोदयांची त्यांनी भेट घेतली. आता आम्हाला काही माहित नाही, ते फोनला होते, ते त्यांनाच विचारा, कारण फोनला काय आम्ही नव्हतो. त्यामुळे ते कुठं होते काय हे आम्ही सांगू शकतो.
कालपर्यंत वाटाघाटीच्या चर्चा सुरू होत्या, अशा प्रकारच्या गोष्टी पुढे नाही, काही वाटाघाटी काहीच नव्हत्या. तशा पद्धतीचा कुठलाही प्रस्ताव ना त्यांनी ना आम्ही अशी कुठल्याही वाटाघाटीची चर्चा झाली. जिल्हा परिषद आणि भाजपची काय बैठक वगैरे झाली का? त्याची चर्चा सांगतात ना वाटाघाटी नाहीत म्हणून नाही झाली का? बैठक तरी? सांगतात नाही, ना. मी सांगितलं ना अशी कुठलीच चर्चा नाही. त्या बैठकांना तुम्ही शिपायांकडनं निरोप दिला म्हणून आम्ही त्या बैठकांना गेलो नाही असं दोन्ही मंत्री म्हणतात. एक मिनिट. बैठकीची निरोप मान्य आव्हाने किंवा आव्हानच्या कार्यालयातनं दिलेले नव्हते. पहिली गोष्ट त्यांना प्रश्न विचारला म्हणून बैठकीची निरोप मी माझ्या पालकमंत्री कार्यालय सातारा जे अधिकृत आहे त्या कार्यालयातनं निरोप दिलेले होते. माझ्याकडे त्या निरोपाच्या नोंदी आहेत. कुणाच्या स्वीय सहाय्यकाकडे निरोप दिला, कुणाच्या कुठल्या व्यक्तीजवळ निरोप दिला, शिपायाजवळ किंवा आमच्याकडच्या शिपायानं असा निरोप दिलेला नाही. देसाई साहेब, आपण म्हटलं की आजच्या निवडणूक प्रक्रियेवर आम्ही बहिष्कार घातला म्हणून, पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपले सदस्य जे होते काँग्रेस राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे, त्यांनी सांगितलं की आम्हाला अर्ज भरायला जाऊ दिलं नाही, आज त्या प्रक्रियेपासून आम्हाला रोखलं. नाही असं नाही. ते अध्यक्ष नाही, मी सांगतो. विषय असा आहे की अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीला तुम्ही मोबाईल अलाव करता सभागृहामध्ये. काही लोकांना विशिष्ट लोकांना तुम्ही सभागृहामध्ये मोबाईल अलाव केले आणि आज सभापती निवडीला तुम्ही मोबाईल आमच्या सदस्यांना नेण्यापासून त्या ठिकाणी रोखलं. त्यामुळे आमच्या सदस्यांनी तिथं निषेध केला, घोषणा केल्या. आलं का लक्षात? त्यामुळं जे प्रशासनाचा जो या जिल्ह्यामध्ये दुजाभाव चाललेला आहे याकरता या संदर्भामध्ये आमचे सदस्य घोषणा देत होते, सभागृहात गेले, तिथं निषेध नोंदवला आणि आम्ही अर्ज न भरता तिथून निघून आलो. कारण मुळामध्ये 12च्या नंतर आमचे सदस्य सभागृहात जाऊ शकले. 12:10 आलं का लक्षात? त्यामुळे या सगळ्या घटनेचा निषेध आमच्या सभासदांनी तिथंच केला. साहेब, आम्हा सदस्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला फॉर्म भरायचे होते पण आम्हाला पोहोचू दिलं नाही तिथपर्यंत. प्रशासनानं खाली आमचा अर्धा पाऊण तास घेतला, तिथं पुढे वर आलं, त्यामुळे आम्हाला पोहोचू दिलं असं सभासदांचं सांगतो. हो, बरोबर आहे. मुळामध्ये त्यांना तिथं विहित वेळेत पोचूच द्यायचं नव्हतं. आलं का लक्षात? 12:10 जर आमचे सभासद सभागृहात जात असतील आणि 12 वाजता जर अर्ज भरण्याची शेवटची मुदत असेल तर त्याचं उत्तर तुम्ही बरं का, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आम्ही बहिष्कार टाकायचा निर्णय इथं घेतला. सगळे सदस्य होते. त्यांनी तुम्हाला हे सांगितलं आमच्या सदस्यांनी की आम्हाला जायला तिने आतमध्ये डिले केला, उशीर केला, जाणीवपूर्वक 3-3 ठिकाणी तपासलं. आमच्या सन्मान्य सदस्यांचं तुम्हाला सांगण्यापाठीमागचा उद्देश तोच होता की आम्हाला त्यांना कुठेतरी वाटत होतं की हे लोक अर्ज भरतील आणि म्हणून त्यांना डिले करायसाठी त्यांना 4-4 वेळा त्यांच्या तपासण्या केल्या. म्हणजे आपल्याला सदस्यांनी सांगितलं त्याचा जर विचार केला तर परत एकदा 20 तारखेची पुनरावृत्ती म्हणजे प्रशासनाला हाताला धरून एका विशिष्ट युतीतल्या त्रिकोण अलायन्स मधल्या सदस्यांचा एकदा सोडून 4 वेळा तपासण्या करायच्या, त्यांना डिले करायचा आत जायला, हे आमच्या सदस्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. तर कारवाई किती लोकांवर होणार आहे टोटली? या संदर्भामध्ये आमच्या त्रिकोण अलायन्सच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. ज्यांना आम्ही व्हीप बजावलेला होता दोन्ही बाजूंनी, ज्यांनी व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे त्यांच्यावरती शिस्तभंगाच्या कारवाईची प्रक्रिया लवकरात लवकर आम्ही चालू करतो. ते किती सदस्य आहेत तुम्ही माहिती घ्या ना. ज्यांना व्हीप मिळाला, आमचे सदस्य किती तुम्हाला माहिती आहे? दाखल केल्यानंतर कळलंच ना तुम्हाला. दाखल केलं ओके. दाखल करायला इतका उशीर का केला? कारण 20 तारखेलाच त्या गोष्टी क्लिअर झाल्यात. या संदर्भामध्ये शिवसेनेचं पिटिशन दाखल झालेलं आहे डिस्क्वालिफिकेशनचं आणि त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपलब्ध करायची होती. ती उपलब्ध झाली की कदाचित आवाजच्या संदर्भात आपल्याला सांगतील. त्यांच्याकडनं पण कदाचित तशीच कारवाई पुढे होईल. मागे 20 मार्चला ज्यावेळी ज्या घडामोडी घडल्या होत्या त्यानंतर मग तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यावेळी म्हणाला होता की भाजपने ही जरी सुरुवात केली तर शेवट तुम्ही करणार आहात. एवढा शेवट नसतो. सभापती निवडून शेवट 5 वर्ष कालावधी ना जिल्हा परिषदचा का संपला?
नाही ना, सभापती निवडी झाले म्हणजे जिल्हा परिषदच्या राजकारणाचा कालावधी संपला असं नाही. तर 5 वर्षाचे महिना बी अजून झालेला नाही. आगे आगे देखू. खालनं अजून बरंच पाणी. हा आता सुरुवात झाली. हा पण याचा हिशेब चुकता होणार. आम्ही जे बोलतो ते करू लागतो. ठीक आहे. कामेश कांबळे, लता करणे असतील किंवा विराज शिंदे असतील, हे सगळे भाजपच्या मंत्र्यांच्या एकदम जवळचे होते. म्हणजे उमेदवाराची निवड करताना काही चुकी झाली असं काही चुकी झाली विषय कसा आहे, आम्ही काही जोर जबरदस्ती कुणाला उमेदवारी दिली का? त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला, मुलाखती दिल्या, अधिकृतपणानं त्यांच्या मुलाखती आम्ही घेऊन त्यांची उमेदवारी अंतिम केली. आणि आता ज्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये ज्यांनी भूमिका घेतली त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणारच. आमदार महेश शिंदेच्या बाबतीत काय? या संदर्भामध्ये 20 आणि 21 तारखेला जिल्हा परिषद 20 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी आमदार महेश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या 2 सन्मान्य सदस्यांना आपण एबी फॉर्म दिलेले होते त्याचा विस्तृत अहवाल पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये विशेषतः माननीय मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्याकडे माझा गोपनीय अहवाल मी सादर केलेला आहे. आता या संदर्भातला निर्णय मध्यवर्ती समिती, आमची शिस्तपालन समिती जी आहे पक्षाची, त्या मध्यवर्ती शिस्तपालन समितीची बैठक होईल. त्या अहवालावरती चर्चा होईल आणि नियमाप्रमाणे ज्या ज्या त्याला स्टेप्स आहेत त्यानुसार पक्षाच्या शिस्तपालन समितीमधलं या बाबतीतला निर्णय घेतला जाईल. संपवायचं नाही ना प्रश्न कोणाची? शक्तीपीठ जे आपल्या जिल्ह्यातून जाते, आता महामार्ग जाणार आहे, त्याच्या संदर्भामध्ये पालकमंत्री म्हणून तुम्हाला काय वाटतं? तिथल्या लोकांची संमती आहे नाही आहे? मुळात शक्तीपीठ आपल्या जिल्ह्यातनं जातोय हे वर्तमानपत्रात वाचल्यावर पालकमंत्र्यांना कळलं. आलं लक्षात. त्यामुळं आता ज्या विभागाचं शक्तीपीठ आहे त्या विभागाकडनं त्या विभागाला जर वाटलं पालकमंत्र्याला अपडेट करावं तर ते मला करतील. नाही तर जिल्हा नियोजनच्या समितीमध्ये सन्मान्य आमदार त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करतील. डीपीडीसीच्या बैठकीत त्याच्यावर चर्चा होईल. त्या संदर्भात तुमच्याकडे निगेटिव्हली शेतकरी आलेत का? कोण गावकरी आलेत? शेतकऱ्यांना पण माहित नाही, पालकमंत्र्यांना माहित नाही. माहिती आहे की पालकमंत्र्याला ह्यातलं काही माहिती नाही. त्यामुळे ज्याला माहित नाही त्याच्याकडे जाऊन काय उपयोग? शेतकरी पण माझ्याकडे येणारच नाही, त्याला माहिती नाही, ह्याला काही सांगितलेलंच नाही. आव्हानाचा एक प्रश्न आहे. माझा उलट म्हणजे तुमचे प्रश्न संपले असतील तर आव्हानासाठी एक प्रश्न आहे की वाई नगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपनं राष्ट्रवादीचे काही सदस्य फोडण्याचा प्रयत्न केला किंवा काय फोडले, तर त्यातनं तुम्ही काही शिकला नाही का? जिल्हा परिषदेला आता असं होऊ शकतं किंवा काय? विषय कसा आहे, ठीक आहे, राजकारणामध्ये जे पराजय, ठीक आहे, आज आमचे सदस्य फोडले ती वेळ त्यांच्यावर येणार, अलग लक्षात. आणि एक समजून घ्या, आम्ही काही काल राजकारणात आलेलो नाही, लक्षात. माझ्या कुटुंबामध्ये 50-60 वर्ष जिल्ह्याचं राजकारण आहे. त्यामुळं याचं उत्तर आम्ही 100% दिल्याशिवाय राहणार. तुम्ही पक्षात एकटे पडला असं दिसतंय. तुमच्या बाजूने राष्ट्रवादी उभी राहिली नाही. कोण म्हणतो? आम्ही म्हणतो. कोण म्हणतो? तसं दिसतंय चित्र जिल्ह्यात सुद्धा. नाही. सभागृहामध्ये ज्यावेळेला चर्चा सुरू झाली या विषयाची त्यावेळेला पालकमंत्र्यांच्या पाठीमागे शिवसेना उभी राहिली, तुमच्या पाठीमागे तुमचा पक्ष उभा तुम्हाला राहिला. सभागृहातलं माहिती आहे, वरच्या परिषदेमध्ये काय बघितलं तुम्ही? परिषदेमध्ये या चर्चेची सुरुवात ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनीच केली, पालकमंत्र्यांनी, आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं बोललो आणि मग त्याला रुलिंग दिलं गेलं. एनसीपीचे आमदार बोलले ना परिषदेमध्ये, त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते पूर्ण चुकीचं. जिल्ह्यात निषेध तुमच्या विषय असा आहे. जिल्ह्यात पक्षाने निषेध नोंदवला नाही, तसे शिवसेनेने नोंदवला रस्त्यावर. एक मिनिट, कराडला जे आंदोलन झालं ते आंदोलन सर्वपक्षीय झालं. आमचे पदाधिकारी सेनेबरोबर होते. आम्ही दोन्ही पक्ष, काँग्रेस, आम्ही एकत्रित आंदोलन केलं. कराड अनिल देसाई असतील किंवा तुमचे सदस्य संदीप मांडवे हे दोघं पोटतिडकीने 20 तारखेपासून मांडतात ह्या विषयासाठी. पण राष्ट्रवादीचा कुठलाही कार्यकर्ता यासाठी रस्त्यावर उतरलेला आम्हाला पाहिजे नाही. ऐका माझं, कराडलाच फक्त आंदोलन झालं. कराडच्या आंदोलनामध्ये आमचे कराडचे एनसीपीचे कार्यकर्ते
त्या आंदोलनामध्ये सहभागी होते. विषय नंबर 2, संदीप मांडवे आणि अनिल देसाई यांच्या बाबतीत जे प्रशासनाने केलं या संदर्भामध्ये आम्ही कोर्टाची लढाई, कोर्टामध्ये जाऊन कोर्टानं त्या मंडळींवर प्रशासनावर ताशेरे ओढलेले आणि या दोघांचा आम्ही जामीन मंजूर करून घेतला. एनसीबीच्या आम्ही सगळी मंडळी, सेनाही आमच्या सोबत होती. त्यामुळं तुम्ही काहीतरी चुकीच्या पद्धतीचं काहीतरी तुम्हाला समज झालेला आहे, असं काही नाही. राष्ट्र जबाबदारीला मी नव्हतो का? अहो, रस्त्यावर कराडला सेनेसोबत आम्ही आणि काँग्रेस, साताऱ्यात कुठे शिवसेना उतरली होती ना. या संदर्भामध्ये पुढची दिशा आम्ही ठरवू आणि तुम्हाला कळू. एक मिनिट, मी फक्त एक खुलासा करतो. म्हणजे नेमकं परिषद सभागृहामधलं दैनंदिन कामकाज विशेष बैठकीतलं सुरू झाल्यानंतर भुजबळ साहेबांच्या विभागाचे प्रश्न, मुश्रीफ साहेबांच्या विभागाचे प्रश्न, हे यांचे प्रश्न हे परिषदेमध्ये होते. त्यामुळे हे 2 सिनियर मंत्री त्याच परिषदेत होते आणि खालच्या सभागृहामध्ये तोपर्यंत चर्चा संपत आली. त्यामुळं आमदार जे मंत्री होते ते मंत्री उभे राहिलेले. तुम्ही आपलं सीसीटीव्ही फुटेज बघा. जिल्हा परिषदेसारखं विधानसभेतलं सीसीटीव्ही फुटेज वायर तुटत नाही, उचललं जात नाही, रोजच्या रोज गायब पण केलं किंवा गायब पण केलं जात नाही. त्यामुळं मी सांगतो, मी पालकमंत्री म्हणून जबाबदारीने सांगतो, पक्षाचं म्हणाल तर शिवसेना पक्षाचा उपनेता म्हणून सांगतो, दोन्ही बाजूचे सदस्य दोन्ही सभागृहामध्ये या मुद्द्यावर प्रखरपणानं आपले मुद्दे मांडलेले आहेत. सुनेत्रा पवारांशी काय चर्चा झाली का? दोघांकडे 2 माहिती. पक्षाच्या वरिष्ठांशी माझ्या पक्षाच्या मी बोललेलो आहे, तसंच देसाई साहेब त्यांच्या वरिष्ठांशी. त्यामुळे ह्या सगळ्या घटना आम्ही आमच्या वरिष्ठांबरोबर चर्चा केलेल्या आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.